भूषण भूषण बांधेल आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 सापाडच्या क्रीडा स्पर्धेची सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल टोला लागला आणि शॉर्ट लेग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मागे भरपूर पाणी साचले त्यामुळे बिहाइंड द विकेट जेव्हा बॉल मागे जाणार आहे तिथून विकेट किपर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, फर्स्ट स्लिप, फ्लाय स्लिप, शॉर्ट लेग या रिझन मध्ये जे काही फिल्डर्स असतील त्यांच्यासाठी मोठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. पहिली धाव येते रोहितचा बॅटमधून उंबरडेसाठी. भूषण शॉर्ट ऑफ लेंथ राईज झाला होता आणि अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. जास्त राईज झाला दॅट्स वाय आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील देण्यात येते गोलंदाजाला. पावसाळी रबर बॉल आज सकाळी पावसाच्या जरूर आपण सरी कोसळत असताना बघितल्या, पण सध्या पाऊस थांबला आणि कुठेतरी या क्रीडांगणावरती असलेलं गवत त्यामुळे आउटफील्डमध्ये असं मला वाटतंय की आज बरेचसे फिल्ड देखील कोसळणार आहेत. धावा आहेत सध्या 2. भूषण राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आत येत होता आणि त्याला बाहेर मारलंय. पुल होतोय सक्सेसफुल आणि अमोलचा बॅट मधून येतोय या स्पर्धेमधला पहिला खणखणीत षटकार. हेलिकॉप्टर व्हॉट अ शॉट. काय फटका आलाय, मागचा पूल आणि यावेळेला हेलिकॉप्टर. अमोल पाटीलने दुसऱ्या बॉलला पाठवलं सलग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. हे नवीन चेहरे आहेत उमरडे संघामधून गेल्या काही वर्षांमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळालेले. मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये ती संधी मिळते रोहितला, ती संधी मिळते अमोलला. दोघे आघाडीला आलेत आणि मागच्या भूषणच्या दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. 2 षटकारांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 14. स्टार्ट चांगला दिलाय. ट्रॅक चेंज केलाय, मिस टायमिंग वाटतंय. डीप स्क्वेअर लेग फील्डर डीप मधून धावतोय. बॉल पर्यंत जजमेंट चुकलंय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पडलाय की आत. सध्या तरी आपण पाहतोय दोघेही धावतायत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्यामध्ये. 2 धावांच्या साह्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 16. 16 धावा धावा फलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल पहिल्या षटकातील. इथे यावेळेला बॅटस्विंग चांगला होता पण बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेलाय. भूषण जेव्हा राऊंड विकेटने आला 2 षटकार त्याने खाल्ले, पण जेव्हा ओव्हर द विकेटने तो आला तेव्हा मात्र जरूर त्याने कमबॅक करून दिले. आणि आता सांगतोय की जेव्हा पहिला बाउन्सर गेला त्यामुळे कुठेतरी थोडंसं लक्ष विचलित झालं होतं, कारण 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देण्यात आली होती आणि त्यामुळे सेकंड जर बाउन्सर आला असता या ओव्हरमध्ये तर कदाचित त्याला नो बॉल लगेचच अंपायर्सकडून घोषित करण्यात आलं असतं. त्यामुळे बाउन्सरला ट्राय करत नव्हता या ओव्हरमध्ये भूषण आणि कुठेतरी त्याचा फटका बसलाय, कारण सुरुवातीला जेव्हा 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली जाते तेव्हा कुठेतरी मानसिक खच्चीकरण होतं गोलंदाजाचं आणि त्या या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं भूषणकडून. 2 षटकारांनिशी 16 वरती धावफलक उंबरड्याचा पहिल्या वरचा खेळ संपलाय आणि आता डब्ल्यू एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती आले विजय पवार. ॲव्हरेज ओव्हर राहिले पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. 15-16 धावा मी म्हणेन की इतकं मोठं षटक नाही, कारण धावा सरासपणे होतात रबर बॉल क्रिकेटमध्ये. आत आला बॉल यावेळेला करणकडे मागे. विकेट किपरला जास्त काही करायची गरज नाही. बॉल जरी हाताला लागला नाही तर पाणी भरपूर साचलेलं आहे त्यामुळे बॉल तितकासा पुढे ट्रॅव्हल होणार नाही. फक्त लक्ष द्यावं लागेल आणि बॉलला लगेचच पिक करावं लागेल. बॅकफुटला खेळतोय. डावा पाय फार छोट्या छोट्या गोष्टी असतात बॅटरचा मुवमेंट मधल्या. ॲक्शन रिप्लेमध्ये ते आता आपण पाहूया. जो डावा पाय बा फार स्क्वेअर निघाला लेग स्टम्पचा बाहेर, त्यामुळे पुल करत असताना थोडासा फटका बसतोय तो रोहितला देखील. इथे व्यवस्थित टायमिंग नव्हतं आणि या एका धावेच्या साह्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा. कोहलीचे आमचे नामवंत क्रिकेटर सोमनाथदादा कारभारी यांचे आगमन. हीच विकेट पाहिजे होती आणि पवार आलाय आणि त्याने विकेट मिळवून दिले. जमोलने मागच्या ओव्हरमध्ये भूषणच्या अगेन्स्ट आक्रमण करत असताना 2 षटकार ठोकले होते. तो अमोल येतोय माघारी. पहिला धक्का उंबरडे संघाला. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये विजय पवारकडून आपण पाहतोय, बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये 16 धावा गेल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकच धाव
आणि जी महत्त्वपूर्ण विकेट, ज्या अमोलच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, त्या अमोलला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत चाललाय प्रतीक. आज बरेचसे नवीन चेहरे आहेत. रोहितने अगोदरच मला इंट्रोड्यूस करत असताना सकाळी सांगितलं की आज आमची टीम पाहण्यायोग्य असेल, कारण बरेचसे यंगस्टर आज ज्यांना संधी मिळते. पवार ऑफस्टंपचा बाहेर थोडासा लेट खेळला होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. थर्ड मॅन खाली आहे, तिकडे खेळायचं होतं. बिकॉज तुम्ही जर नीट बघितलं तर अगदी तुम्हाला लॉंग स्टॉपला एक फिल्डर पाहायला मिळतो आणि त्यानंतर दीपेश कवा पॉइंटला. इथे वेग प्रचंड होता आणि करणकडे बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड. लेग स्टंपला सोडून चाललाय, त्यामुळेच अंपायरचा यावेळेला सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती सध्या 18. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पवार शॉट ऑफ लेन पुन्हा कट करायचा होता. इथे अपील, बट अंपायरचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय तो व्हाईट बॉल. मागून मिडॉनचं बॅकअप होतं. डायरेक्ट हिटला चान्स घ्यायची होती करणला कदाचित, मात्र त्यामध्ये तोही थांबला होता. 2 वाईड आलेत. एज आहे, मागे चालला बॉल आता लॉंग स्टॉपला. मागे लवकर बॉल आउटफील्डमध्ये ट्रॅव्हल होणार नाही, त्याचं कारण प्रचंड पाणी आहे. तिथेच बॉल थांबतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या. 1 विकेट पवारकडून या ओव्हरमध्ये आपण बघितली. उंबरडेचे धावफलक 20-1. 2 षटकांचा खेळ संपला. वीस धावा, 1 गडी बाद. थर्ड ओव्हरला सुरुवात. नवीन आलेत आणि पहिलाच बॉल ऑफ स्टंपचा बाहेर. अमोल जेव्हा खेळपट्टीवरती होता तेव्हा आपण जरूर धावांचा वेग बघितला होता. फर्स्ट ओव्हरमध्ये 2 सिक्सर आले होते, मात्र त्यानंतर हे धावफलक कुठेतरी थांबले उंबरडेचं. चांगली बॉलिंग. शॉट ऑफ लेंथ हुक करतायत, व्यवस्थित कॉन्टॅक्ट इथेही नाही. शॉट फाईन लेगला विकेट किपर पोहोचतील, उचलून थ्रो करतील. मिळते तोपर्यंत 1 धाव. पाऊस थोडा वेळ थांबलाय, पण खेळपट्टी ओली आणि त्या ओल्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय पाणी देखील साचलेलं आहे. कुठेतरी त्याचाही फायदा गोलंदाजांना होतोय. जेव्हा विकेट ओली असते तेव्हा बॉल जास्तीत जास्त स्कीट होतो, जास्त वेगाने जातो आणि एक फायदा बॅटर्सलाही असतो की तो बॉल लवकर बॅटवरती येतो, पण त्यासाठी योग्य तंत्राने बॅटिंग करणं गरजेचं आहे. नावा सध्या 21. ओ वन्स अगेन तीच चूक रोहित पुन्हा एकदा करतोय. शॉर्ट ऑफ लाईन बॉलला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो जो त्याचा डाबा पाय तो लेग स्टंपचा बाहेर चाललाय, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने खेळत असताना सध्या तरी फलंदाज धावा 21. यावेळेला तोच प्रयत्न होता, इथे मिस होतोय. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. नवीन मागच्या ओव्हरमध्ये विजय पवारने सेटअपने बॉलिंग केली, त्याने एक विकेट काढलाय आणि आता नवीन आलाय त्याच प्रेशरला कॅरी करतोय. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि 5वा बॉल थेट चालला डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर. यूजन मॅक्सिमम. शेवटचा बॉल. इथे व्यवस्थित कॉन्टॅक्टने आडवा बॅटने खेळायचं होतं समोर हॅमर करत असताना, बट एज गुण बॉल थर्ड कडे गेला होता. 1 रन मिळते इथे. रोहितकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला ओव्हरऑल आणि बॅटिंग करत असताना उंबरडेचे धावफलक 28 धावा, 1 गडी बाद. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल, तिसगावचे कर्णधार आणि वाडेगरचे कर्णधार, तुम्हाला यायचे टॉससाठी. ही पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहोत. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 सापाडच्या या सर्व यंगस्टरनी आणि दोस्ती ग्रुपने आयोजित केलेली स्पर्धा आहे. मात्र आपल्याला उंबरडेच्या मैदानावरती पाहायला मिळते. गावदेवी क्रीडांगण, उंबरडे, कोळवली, हिऱ्याचा पाडा आणि या संपूर्ण गावांसाठी आता एकमात्र असं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं, ज्या मैदानावरती आपण बऱ्याचशा स्पर्धा गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेल्या आहेत आणि तो संघर्ष केला या गावकऱ्यांनी. त्यामुळे इतक्या मोठ्या शहरामध्ये देखील हे छोटंसं मैदान आपल्यासाठी सुखरूप त्यांनी वाचवून ठेवलं खेळण्यासाठी. लास्ट ओव्हर प्रभाकर. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपचा फार बाहेर कट करायचा होता. अंपायरचा सिग्नल वाईड. विघ्नेशला आपण पाहतो अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आमचे अंपायर्स आहेत. अनिकेत वेले.
टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 29-29. यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न, इथेही बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. आशाभूत नजरेने पाहतोय बॅटर अंपायरकडे का वाईट असेल, पण अंपायरचा कोणताही सिग्नल नाही. कुठेतरी धावसंख्येची कमतरता जाणवते. जी बॅटिंग ऑर्डर अडवली संघाकडे देखील आणि या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये रबर बॉलचं क्रिकेट खेळत असताना अडवली संघ. डीप स्क्वेअरकडे बॉल आहे, डबलचा कॉल आहे, थ्रो येतोय कल्पेशचा, धावा मिळतात तोपर्यंत दोन धावांच्या साह्यानं स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 31. नेक्स्ट मॅच वाडेकर आणि तिसगाव आणि दोन मातब्बर संघांदरम्यान आपण पुढचा सामना एन्जॉय करणार. सो दोन्ही संघाचे कॅप्टन वाडेकर आलेले. तिसगाव रिपोर्ट करायचा आहे. परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, यावेळेला गवसलाय आणि थेट बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. रोहितचा बॅटमधून आणखी एक हिट, षटकार. डावा पाय यावेळेला तिसकाचा स्क्वेअर निघाला नव्हता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, मात्र इथे आता बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 37. बॉल अजूनही बाकी आहेत 2. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक षटकार लास्ट ओव्हरमध्ये देखील आला होता, पण आता या ओव्हरमधले अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि मोठे फटके येणं या क्षणाला फार गरजेचं आहे. यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईट ऑफ स्टंपचा जास्त बाहेर होता बॉल. सिंगल सोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 38. प्रभाकर शॉर्ट ऑफ लाईन त्यावेळेला पंच केलाय. एका पायावरती इथे जरूर खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाले नवीन कडून आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शेवटचा एक बॉल. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 42-42. यावेळेला ऑन साईडला टर्न करायचा होता, बॉल निघालाय मागे. शॉट फाईन लेगकडे, अंपायरकडे आपण सर्वजण पाहतोय, तसेच बॅटरी पाहतील आता. मात्र अंपायरचा सिग्नल. बाईज मिळते एक धाव. डाव संपला पहिला, जिथे बॅटिंग केली उंबरडे संघाने स्वतःच्या होम ग्राउंडवरती आणि टोटल स्कोर त्याने उभारलाय तो 43. 43 धावा, 44 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते अडवली संघासमोर. चला वाडेघर आणि तिसगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. वाडेघर चाललेले, तिसगाव टॉससाठी लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. हा सामना असेल पुढचा. यानंतर आपण पाहणार आहोत दिवा विरुद्ध पिसवली, वेहेले विरुद्ध बावाले आणि दोंडा वडवली. आय थिंक काय कारणास्तव येणार नाही, पाहूयात खडेगोळीच्या अगेन्स्ट कोणता संघ आपल्याला सापडतोय, त्याची प्रतीक्षा आजच्या दिवसात केली जाईल. रबर बॉल क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मुबलक पारितोषिक असतात, एंट्री फी कमी असते आणि फार कमी संघ रबर बॉलचं क्रिकेट देखील खेळतात. त्यामुळे टीम्स मिळणं आयोजकांसाठी देखील एक मोठा प्रश्न असतो. मात्र विकेंडला सॅटर्डे संडे बऱ्याच जणांचे प्लान्स असतात. फार्म हाऊस, फॅमिलीसोबत काही पिकनिक, ट्रेकिंगचे प्लान्स असतात. काही जण गडावरती जातात, काही रिसॉर्टला जातात आणि त्यामुळे कुठेतरी प्रत्येकाला आपल्याला स्वतःला देखील वेळ द्यायचा असतो. मागच्या हंगामापासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळत आलेलो. मात्र क्रिकेटचं क्रेज इतके, पाऊस कितीही पडत असला, चिखल कितीही असलं, पाणी कितीही साचलेलं असलं, खेळपट्टी तितकीशी चांगलीही नसली तरी मात्र क्रिकेटचा खेळ आपल्याला प्रत्येकाला खेळायचा असतो आणि त्यामुळे सर्वजण या उंबर्डेकरांच्या गावदेव क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषकाचं निमित्त सर्वांचं सहर्ष स्वागत. तिसगावचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल फॉर द टॉस.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. दोस्ती ग्रुप चषक दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 सापाडमध्ये पहिला मॅच चा पहिला डाव संपलाय आणि जिथे बॅटिंग करत असताना टीम उंबरडेने बनवल्यात 43 धावा. 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा. पाहूयात उंबरडेचे बरेचसे यंगस्टर मला पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्याने आपण बाकीचे पाहत असतो की टेनिस बॉल अगोदर रबर बॉलमध्येच बऱ्याचशा क्रिकेटर्सची आपल्या गावच्या टीममध्ये खेळण्याची सुरुवात होते. आज असे बरेचसे यंगस्टर उंबरडेचे खेळत आहेत. फार चिमुरडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. पाहूयात 44 धावा कशा पद्धतीने रोखण्याचा त्यांचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल की करण आणि कल्पेश टीम अडवली 44 धावा बनवते. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल चाबुक शॉट. ओहो, कॅच सुटले आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चांगला प्रयत्न होता. फिल्डर डीप मिड विकेटला होता, मात्र बॉलला पकडण्याचा त्यांचा प्रयत्नच मी म्हणेन चुकीचा होता. ज्या पद्धतीने बॉल आला होता त्याला ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच करणं गरजेचं होतं. कदाचित त्यामुळे बॉल आत तरी राहिला असता, मात्र इथे बॉल हाताला लागून थेट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा पहिला षटकार करण वानेचा बॅटमधून. करण आणि कल्पेश ही जोडी आघाडीला आपण पाहतोय. 6 धावा पहिल्याच बॉलवरती. दुसरा बॉल यावेळेला शॉट फाईन लेग कडे चालला. 1 धाव त्यामध्ये सहजरित्या मिळणार आहे आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 7 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भावेश पाटील आपण या षटकामध्ये पाहत आहोत. विकेटची महत्वपूर्ण गरज असणार आहे या डावामध्ये, कारण धावा तितक्याच आहे ना स्कोरबोर्ड वरती की गोलंदाजांना इथे त्या खर्च करता येतील. फटका इथे फसलाय, डीप कवचला. यावेळेला चांगला झेल. 0वरती बाद होतोय. कल्पेश बाने 7ला पहिला धक्का अडवलेला. पहिली विकेट धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 7 धावा आणि नवीन बॅटर आता मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतोय तो विजय पवार. बॉलिंग तर चांगली केली होती, कारण जेव्हा सेकंड ओव्हरमध्ये आला त्याने महत्वपूर्ण अमोलची विकेट काढत असताना 4च धावा खर्च केल्या होत्या. ओहो, पवारला चकित करणारा बॉल. तुम्ही ती ऍडव्हर्टाइज बघितली असेल. चौक गए तसाचा बॉल होता. तिखट बाउन्सर आणि त्यानंतरचा या शॉट ऑफ लेंथच होता, पण यावेळेला थोडीशी उसळी कमी होती बॉलमध्ये. विजय पवार सारख्या फलंदाजाला 2 असे बाउन्सर ते देखील त्याला पूर्णपणे अचंबित करणारे. चांगली बॉलिंग. मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं मी बऱ्याच वेळेला म्हणतो आणि यंगस्टर आहे, चांगली बॉलिंग करतोय. एका षटकारा नंतर यावेळेला जास्त राईज झाला. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड. या वाईडने टोटल सध्या स्कोर आपण पाहतो अडवली संघाचा तो 8 धावा. पहिली विकेट फार लवकर पडली. विजय आणि करण सध्या मैदानाचा जे दोघंही या बॅटिंग ऑर्डर मधले महत्वपूर्ण फलंदाज आहेत. बॉल बॅटचा आत लागला शॉर्ट स्क्वेअरलेकडे. 1 धाव त्यामध्ये सहजरित्या पूर्ण होणारच आहे आणि विजयकडे आता स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीने येतो तो एंड आणि धावा फलकावरती 9 धावा. 9 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर.
सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आपण प्रतीकला पाहतोय जो बॅटिंगसाठी आला होता. खरं तर थोडासा चाच पडत होता, मात्र बॉलिंगमधून जर चांगली कामगिरी केली तर 44ला चांगली मॅच होईल, चांगली फाईट उंबरडे स्वतःच्या होम ग्राउंडवरती देऊ शकते. पवार साठी पिकअप शॉट डीप मध्ये, फिल्डर पण त्याचा वाक्या बाहेर. अखेर पवारने जो संघर्ष गोलंदाजांचा सुरू होता तो फोडला आणि त्याचा बॅट मधून पहिला मोठा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, चेंडूवरची नजर हटली होती, पण जो बॅट स्विंग होता आणि बॅटचा फ्लो होता त्या फ्लोने बॉलला पाठवले थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. वन्स अगेन पुन्हा एकदा नजर हटलीये, पण बॉल थेट निघालाय डीप स्क्वेअर लेग हवा यात्रेसाठी. भव्य षटकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, विकेट किपर पोहोचू शकेल का? पोहोचलाय, कॅच त्याने टिपली. रोहितच्या चांगल्या झेलने विजय पवारचा डाव संपलाय. मॅच मध्ये इथूनही कमबॅक होऊ शकतं. 2 षटकार आलेत विजयचे, पण त्याची विकेटही आले आणि अशा पद्धतीने सध्या आपण पाहतोय अडवली संघाला धक्का बसतोय तो 21 वरती दुसरा. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि पाहुयात येणारी वेळ कोणत्या संघाच्या बाजूने असेल. विजय पवारच्या विकेटने प्रतीकने बरंच काही सांगून दिलं. जय मैदानाच्या आत चाललं अपकमिंग यंग टॅलेंट. आता यंगस्टरच्या अगेन्स्ट यंगस्टरची लढाई आहे. करण दुसऱ्या बाजूने उभा आहे, ज्याने पहिल्याच बॉलवरती या डावाचा षटकार मारला होता जेव्हा त्याची कॅच सुटली होती, मात्र त्याला आतापर्यंत सध्या तरी स्ट्राईक मिळाली नाही. प्रतीकचे षटक 2 षटकार आले. पहिला डॉट बॉल होता, त्यानंतर विकेट आलेली आहे. 4 बॉलमध्ये 12 प्रतीकने खर्च केलेले आहेत आणि ओव्हरऑल इक्वेशनचा आपण विचार केला तर बॉल बाकी 14 आणि 14 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायचा आहे जौनवान अडवली संघाला. त्या 23 बनवू शकते मॅच जर फटके येतात अडवली संघाच्या बॅटरच्या कडून. तर या मॅचमध्ये अडवलीचं कमबॅक असेल, अडवली संघ थोडासा पुढे जाईल. जर या क्षणाला विकेट आली तर उंबरडे देखील पकड मजबूत करणार आहे. 14 बॉल 23. शॉर्ट ऑफ लेन अनऑर्थोडॉक्स पद्धतीने या बाउन्सरला समोर हॅमर करण्याचा प्रयत्न होता तो जयचा, तो फसला. डॉट बॉल. 13 बॉलचा खेळ बाकी आणि 13 बॉल मध्ये आता पाहिजे त्या 23. याही वेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न इथे येतोय. डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकार आले प्रतीकच्या अगेन्स्ट, मात्र प्रतीककडून एक विकेटही आलेली आहे. मॅच बॅलन्स 21ला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 44चा टार्गेट असताना 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज. ट्वेंटी 21ला 2 विकेट. या मॅच मध्ये काही घडू शकतं. जर करणची विकेट आली तर मॅच मध्ये मजा असेल, पण करण जर थांबतोय तर अडवलीचं पॅव्हलियन देखील थांबणार आहे पुढच्या मॅचेस साठी. 12 बॉल 23. अमोल वेगाने बॅट फिरली, एज घेऊन बॉल चाललाय मागे. डायरेक्ट हिटला चान्स रोहितने घेतले, पण त्यामध्ये एकच धाव मिळते. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 22 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या देखील 22. 13 बॉल मध्ये अर्धा पल्ला पार झालाय. 11 बॉल मध्ये उर्वरित 22 बनवायचे आहेत. आणि या क्षणाला उंबरडे हे देखील म्हणत असेल की करणला जितका वेळ आपण स्ट्राईक वरती आणणार नाही तितका वेळ आपण त्या मॅच मध्ये कुठेतरी पुढे असू, आणि तो प्रयत्न सध्या उंबरडे संघ करणारच आहे. पाहूयात करणला स्ट्राईक मिळते, यापेक्षा जय कसा खेळतोय याकडे आता लक्ष असेल ते अडवलीचा समर्थकांचं पॅव्हलियनचं. मॅच सध्या बॅलन्स. उंबरडे अगेन्स्ट अडवली. पहिलीच मॅच आपण एन्जॉय करतोय. दोस्ती ग्रुप आयोजित ध्रुविका सोलार चषक 2025 सापाड पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पहिला सामना 3rd ओव्हरमध्ये.
खाली राहिलाय बॉल, खेचून मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती, नॉन स्ट्राइक हिटला आलाय बॉल आणि तिथे धावला जरूर जय, पण थेट धावेल आता पॅव्हलियनच्या दिशेने. या क्षणाला एक एक डॉट बॉल टोचणार आहे, त्यामुळे करण पुढे सरकलाय, तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. मी अगोदरच म्हणालोय ही लढाई करण वर्सेस उंबरठेची आता असेल आणि या मॅच मध्ये करण भाने काय करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष. पण अमोलने सध्या चांगली बॉलिंग केली आहे. आपण जर विचार केला आता 21 रनचा, तर बॉल बाकी असतील ते 10 आणि 10 बॉलमध्ये धावा बनवायचा आहेत त्या 22. ला 3. ज्या डावामध्ये विजय पवारच्या बॅटमधून जेव्हा 2 षटकार आले होते, असं वाटलं की अडवली संघ फार लवकर चेस करते की काय 44 धावा. मात्र त्याच अडवली संघाला आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे, कारण त्यासाठी तयार आहे. पण अमोलने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. 10 बॉल 22. अमोलकडे कुठे का होईना या टीमकडे जर आपण बघितलं तर त्यातल्या त्यात तो देखील या संघाचा सिनियर खेळाडू आहे. मात्र आता त्याला ते दाखवावं लागेल. जर एखाद विकेट येते, ओहो शॉर्ट ऑफ लेंथ, नजर हटली आहे, बॉल निघालाय विकेट किपरकडे, डॉट बॉल. मागचा 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव आली आणि इक्वेशन आता बदलतंय. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 22 धावांची गरज. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सध्या जयवंत अडवलीला. पॅव्हलियन शांत आहे, करंटच्या बॅटमधून मोठा फटका त्यांना पाहिजे आणि तो आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, थेट बॉल चालला डीप स्क्वेअर लेग हवाई यात्रेसाठी. या क्षणाला आवश्यक असा करंटचा हा क्रॅकिंग षटकार. विकेटच्या शोधात कुठेतरी आता षटकार खाल्लाय की काय अमोल कडून. अमोलच्या अगेन्स्ट आलेला षटकार मॅच मध्ये अडवली संघ देखील आहे, करणने सांगितलंय. 8 बॉल मध्ये आता धावा पाहिजेत त्या 16. समोर खेळला लॉंग ऑन कडे, चाबूक शॉट, लॉंग ऑनचा फील्डर फार वेगाने आलाय, चांगला प्रयत्न त्याचा, बॉलला त्याने स्टॉप केले, थ्रो करतोय भावेश. तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. चांगला पिक केलं होतं या बॉलला आणि वेगाने बॉल लॉंग ऑन कडे आला होता, त्याच वेगाने भावेशने त्याला थ्रो देखील केले. 7 बॉल मध्ये धावा पाहिजे 14. कंपल्सरी चेसिंग. ओ शॉर्ट ऑफ लेन, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, त्यातल्या त्यात ओ अंपायर्स मात्र थांबलेच नाही, त्यांनी लगेचच आपला डिसिजन दिला होता. पण त्यामध्ये एक धाव फार वेगाने दोघांनी धावून पूर्ण केली आहे. सिंगलने धावसंख्या सध्या 32 वरती, बॉल बाकी आहेत 7, धावा पाहिजेत 12. ओहो या वेळेला थेट निघून गेलाय बॉल विकेट किपर कडे. पाऊस आलाय पण ही मॅच आता कोणाच्या बाजूने जाईल पाहूयात. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी थोडं का होईना ऍडव्हान्टेज असतं, कारण खेळपट्टीवरती साचलेलं पाणी गोलंदाजांना बेनिफिट देतं. पण मी या गोष्टीचा उल्लेख देखील केला होता की जेव्हा पाऊस पडत असतो, खेळपट्टी ओली असते, तेव्हा बॅटवरती बॉल देखील त्याच वेगाने येतो. जरी मिस टायमिंग झाला तरी बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. करण त्या पद्धतीने आतापर्यंत खेळलाय. पाहूयात शेवटच्या 6 बॉलमध्ये या 12 धावा बनतील. विजय असेल अडवलीचा की 12 धावा रोखत असताना हे सर्व यंगस्टर उंबरठेसाठी हा पुन्हा एकदा विजय खेचून आणतायत या मॅच मध्ये. लास्ट ओव्हरची जबाबदारी, शेवटचं षटक, पावसाच्या रिमझिम पडणाऱ्या या सरी, पाहूयात काय घडणार आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. पहिला सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. लास्ट ओव्हरला होती सुरुवात. चिराग बॉल बाकी आहेत 6, धावा पाहिजेत 12. चिरागचा पहिला बॉल. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, तिसगाव टॉससाठी यायचे तुम्हाला. चिराग पहिला बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड. आता अंपायर्सला एक गोष्ट करायची की वाईट दाखवत असताना ती छत्री बाजूला होईल की छत्री वरतीच ठेवून वाईट द्यावा लागेल. विघ्नेश मडवेत काही करू शकतात. मला वाटतं डोक्यावर उभे राहून ते पायाने वाईट देतील.
हो फुल लेन चांगला बॉल होता पण लाईन खराब दोन्ही बॉल वाईट आपण पाहतोय 2 एक्स्ट्रा रन 6 बॉल 10 धावांची गरज एका मोठ्या फटक्याने करण या मॅचला आणू शकतो पण तो मोठा फटका खेळण्यासाठी जाईल का ती रिक्स तो घेईल का हो घेतले आणि बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून भानेचा आणखी एक भारदस्त षटकार अंडर प्रेशर आलेला षटकार मॅच मध्ये आणतो अडवलीला या षटकारासोबत 40 धावा पूर्ण होत आहेत बॉल बाकी असताना 5 धावा पाहिजे 4 ओ यावेळेला मिस टायमिंग विकेट किपर धावतोय थोडासा लांब पहिली धाव तर फार वेगाने डबलचा कॉल त्यामध्ये डायरेक्ट हिटला चान्स घेतले डायरेक्ट हिट मिस झालंय डबलला आता ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतात जवळपास स्कोर लेवल आणि इथे आता आपण पाहतोय करणला स्ट्राईक पाहिजे होती ती स्ट्राईक मिळते नवीन बॅटरला जावं लागेल मैदानाच्या आत पण मात्र या मॅच मध्ये एक धाव बाकी आहे ती एक धाव देखील तुम्हाला बनवावीच लागेल कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम बॉल बाकी आपण पाहतोय ते अर्थातच 4 आणि 4 बॉल मध्ये धावा पाहिजेत एकच धाव पाहिजे त्या एका धावेवरती देखील संघर्ष कसा असेल तो पाहण्यायोग्य असेल आता सध्या तरी हो इथे बॉल निघालाय म्हणजे अर्थातच लेग स्टंपचा बाहेर मॅच फिनिश अभिनंदन टीम झोन 1 अडवली 44 धावसंख्या उभारत असताना बनवत असताना हा सामना त्यांनी जिंकला हार्ड लक उंबरडे चांगली फाईट दिली लास्ट ओव्हर मध्ये कुठेतरी जरूर त्या